जर कोरटकर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई 100% झाली पाहिजे आणि त्या विधानाने जे ते विधान केले त्यांनी त्याचा आम्ही प्रथमतः निषेधच करतोय। मी केलेलंच नाही तर त्यांची बाजू ऐकून घ्यावी। खरं ते जर दोषी असतील तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, कोणीही असून दे, सरकार काय पण असून दे। खरं जर ते दोषी नसतील आणि यांचं जर षडयंत्र असेल तर बनाव असेल तर जे बनाव करतायत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांची चौकशी लागली पाहिजे। जातीजातीत जर विष पेरायचं काम कोण करत असेल तर त्याला आम्ही हिंदुत्ववादी म्हणून उत्तर देऊ। आमचा हा आरोप आहे की जातीजातीत विष न पेरता खरा इतिहास लोकांच्या समोर यावा, खरा इतिहास तरुणांनी वाचावा, खरा इतिहास संभाजीराजेंचा आज छावा सिनेमामुळे आल्यामुळे यांच्या बुडाला आग लागले। कोरटकर नावाच्या व्यक्तीनं शिवाजी महाराजांच्या आक्षेपार्ह विधान केलं, मात्र यावर अद्याप कारवाई झालेली नाही। कसं बघता याच्याकडे काय असावं? विधान करून परत माफी मागण्याचा प्रकार देखील झाला आहे। असं वारंवार छत्रपतीविषयी विधान होत्यात, प्रत्येक कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, अशा लोकांना काय सांगायचं? हे जे चालू आहे कोरटकर प्रकरण, त्या प्रकरणात जर कोरटकर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई 100% झाली पाहिजे आणि त्या विधानाने जे ते विधान केले त्यांनी त्याचा आम्ही प्रथमतः निषेधच करतोय। आणि त्यांचे जर म्हणणं असं आहे की मी केलेलंच नाही तर त्यांची बाजू ऐकून घ्यावी। खरं ते जर दोषी असतील तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, कोणीही असून दे, सरकार काय पण असून दे। खरं जर ते दोषी नसतील आणि यांचं जर षडयंत्र असेल तर बनाव असेल तर जे बनाव करतायत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांची चौकशी लागली पाहिजे। परवा पोलिसांनी बोलवून घेतल्यावर त्या तथाकथित इतिहासकाराला बोबडी वळली होती त्याची। त्यानं ज्या दिवशी आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होता त्या दिवशी म्हटला मुख्यमंत्री व्यवस्थित काम करत आहेत, मग त्याची चौकशी लावावी लागते का काय असे आमची आता भावना होत आहे। सर्व कोरटकरनं जे केलं ते अतिशय निंदनीय आहे, अतिशय चुकीचं आहे। त्यानं जर केलं असेल तर त्याला अटक होऊन त्याला शिक्षाही झालीच पाहिजे। तो माफी मागत असेल काय असेल तो विषय वेगळा, केला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। खरं हा बनाव असेल, जर जातीजातीत जर विष पेरायचं काम कोण करत असेल तर त्याला आम्ही हिंदुत्ववादी म्हणून उत्तर देऊ। हा सुद्धा बनाव असण्याची शक्यता म्हणतोय आम्ही, काय त्यांच्यावर आरोप करत नाही, आम्ही काय इतिहासकार नाही। हा बनाव करायची गरज का पडती? आमच्या छावा सिनेमा जो आला, छावा सिनेमा ज्या कादंबरीवर आधारित आहे ते इतिहासकार, ते कादंबरीकार आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचेच आहेत। हा अभिमान आम्हाला आहे। आणि ह्या कोल्हापूर जिल्ह्यात असे इतिहासकार होतात की जे राजकारण्यांच्या पायाखाली जाऊन बसलेले आहेत, हे सुद्धा निषेधार्ह आहे। ज्या वेळेला यांना ज्या राजकीय पक्षांना मदत करायची असते, भूमिकेला मदत करायची, त्यावेळेला हे उगवतात हे। आणि ज्या वेळेला ह्यांची भूमिका महाराजांच्या विषयी ह्यांच्या बाजूनं अंगलट असती त्यावेळेला यांची तोंड बंद असतात। आमचा हा आरोप आहे की जातीजातीत विष न पेरता खरा इतिहास लोकांच्या समोर यावा, खरा इतिहास तरुणांनी वाचावा, खरा इतिहास संभाजीराजेंचा आज छावा सिनेमामुळे आल्यामुळे यांच्या बुडाला आग लागले। आणि आज हे पुरोगामी स्वतःला म्हणवणारे समोर येऊन जातीजातीत वाद निर्माण करत आहेत। कोरटकर हा विषय निषेधार्ह आहेच, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। परंतु हे जर बनाव असेल तर तिथंसुद्धा चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आम्ही मागणी करत आहोत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।